तर भाजी वगैरे आपली बघा करून झाली. आता इथे एका साईडची भाजी खोडायची राहिली, त्यामुळे आता हे आज आपण भाजी खोडून घेऊया. खोडून झाल्यावर तुम्हाला दाखवतेच मी. इथे आपण हरभऱ्याची भाजी खोडते बघा. आता हे बघा हरभरे सगळे पूर्ण घाटे हे अगोदर लावलेले तयार झालेत घाटे, त्यामुळे हे काढून घेतलं. आता हे पण बघा, हे पण अगोदरच तयार झालेले घाटे पूर्ण तयार झाले त्याचे. हे पण आता घरी खायला नेऊया. हे जे काय अगोदर दिसतात ना आलेले आपल्याला, ते सगळे अगोदर पावसाळ्यात लावलेले आहे आणि हे नंतर लावलेलं आहे. मस्त बघा घाटे आलेत भाजून खायला. भाजी पण करू शकतो. बघा छानपैकी घाटे आपले काढून घेऊया. सात आठ आपल्याला मिळालेत बघा टोमॅटो. इकडे पण चांगले मोठे मोठे झालेत बघा, वजनाने खाली पडायला लागलेत. आताच काल परवा आपण पाणी दिले. आपल्या वाटाण्याला पण शेंगा लागल्यात बघा, वाटाणे लागलेत छोटे छोटे. हे बघा भरायला लागलेत आता. आणि आपलं बीट बघा घरी लावलेलं केवढं मोठं झालं बीट, आता काढायला आलंय जवळजवळ. आणि ह्या डिंगऱ्या बघा, डिंगऱ्याच्या शेंगा किती लागल्यात. घरी पण लावले, इतर रानात पण लावले. मोहरीला छोटे छोटे फुलं आलेत. इकडे आपलं गाजर आहे. तर गाजर बघा एखादं काढून बघूया. हे बघा गाजर ओलं लागतं इथं बघा, ते खाली जाऊन बसलं. काढायला त्याला ना ओलसर लागतं जरा. इथे निघतं का बघूया आपण. निब्बर झाले जरा. जरा ताकद लावून काढायला लागेल. ओलसर असेल तर पटकन निघतं. हे बघा हे वर तर दिसतंय, पण ते ओलसर नसल्यामुळे निघत नाही. नंतर काढू. इकडे पण आपला हरभरा खोडायचा राहिला आहे. आता पहिला हा राहिलेला खोडून घेऊया, नंतर इकडचं खोडते. तर बघू शकता एवढी पाटी भरून आपण हरभऱ्याची भाजी खोडली आहे. आता ही सुकवायची, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला कधी काय भाजीला नसेल
ते सुकलेले हरभऱ्याची भाजी आपल्याला करता येते. तर एवढी निघाली बघा, बघू शकता. हे हरभरा घाटे आणलेत आणि एवढी भाजी आपण खोडली. आता हे आपल्याला सुकवायची आणि हे सुकवून आता ठेवायची. आता रानातली भाजी आणलेली बघा हरभऱ्याची खोडून, इथे आपण आता वाळायला ठेवली. आणि ही अगोदरची बघा, ही आता वाळत आली आहे, अजून पूर्ण वाळली नाही आहे. आता ही वेगळी ठेवली आपण आणि ही वेगळी ठेवली. मस्तपैकी आता वाळल्यावरती एका डब्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे ज्यावेळी कधी आपल्याला भाजीला नसेल त्यावेळेस आपण करू शकतो. बघा इथे दोघी पण आराम करतायत. आता हिला भूक लागली म्हणून हे आता मागते जेवायला. चला चपाती करून घेते, आता 12 वाजून गेलेत. भाजी खोडायला गेलते ना, त्यामुळे उशीर झाला. भाजी वगैरे झाली, फक्त चपात्या करायच्या राहिल्यात. बघा दोघी कशा आरामात मस्त आहेत. ए जिरू, चिंगू, चिंगे. आता मी उठली की ह्या उठणार. हे बघा मी उठले की उठले. किचनमध्ये जायची घाई केली लगेच. हे आपण कांद्याचे पात आणले रानात ना तोंडी लावायला. मी मका मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. मिरची पावडर, मीठ आणि जिरं टाकलं पण. आता ह्याचे भजी एकदम अप्रतिम होतात. तर तुम्ही खाल्ल्यावर नक्की सांगू शकता, पण त्यासाठी तुम्हाला स्वतः करून बघायला लागेल. थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. कांदा टाकून घेतलं आहे, चांगलं मिक्स करून घेऊया आणि भजी करूया. तिखटपणासाठी आपण ह्याच्याबरोबर मिरची बारीक केली आहे. तर आपले हे बघा मक्याची भजी एकदम छान तयार झालेत. आपले मक्याची भजी तयार झालेत आणि इथे अजून आपण तळतोय थोडे राहिलेले. तर इथे आपले मक्याची भजी तयार झालेत बघा, छान लागतात म्हणून आपण सॉस घेतला आहे. तर या सर्वांनी आपली भजी तयार झालेत छानपैकी. तर या सर्वांनी खायला. तर बघा आपण हरभरा आणलेले घाटे एवढे हरभरे आपल्याला मिळालेत. आता ह्याची मस्तपैकी उद्या भाजी करूया. आता आपण भाजूया खाण्यासाठी. तर बघा आता शेवग्याची शेंग टाकली आपण. आता मस्तपैकी शिजत आली. आता हे झाले की आपल्याला सांबार टाकायचे, वरण. आता संध्याकाळचे 6:30 झालेत बघा. इथे आपल्या शेळ्या आहेत बघा, मेंढरं पण आहेत. तिकडे गीर गाय आहे, परत इकडे जर्सी गाय आहे आणि त्याच्या पलीकडे 2 म्हशी आहेत बघा आपल्या. आता हे शिजलं की आपण लगेच वरण टाकून घेऊया आणि भाकरी आणि चपाती करूया. बघू शकता अंधार पडायला लागलाय. हे आहे बघा, हे शेवग्याचं झाड आहे. ह्याच झाडाच्या आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी केली. बघा अंधार पडलाय पूर्ण आता.